वेलकम टू सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. खूपच मस्त आणि चटपटीत अशी सोलापुरी भेळ बनवलेली आहे. खायला खूप छान लागते. आणि आजची जी मी भेळ बनवली होती ती अगदी आपण रस्त्यावर तशी भेळ खातो तशी ही भेळ झाली होती. खूप टेस्टी आणि खूप खमंग अशी भेळ. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडते. आपण किमान आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी भेळ नक्कीच खातो. मला तर भेळ खूप आवडते. मी कधीही भेळ बनवून खाते. आमच्याकडे बुधवारी आठवडी बाजार असतो. या बाजारातून शेव आणि मुरमुरे आणले की ते आम्हाला 4 दिवसही पुरत नाहीत. लेकरांना तर शेव आणि मुरमुरे आणि त्यापासून केलेली जी भेळ असते ती खूप खूप आवडते. या भेळमध्ये मला कैरी टाकता आलेली नाही. अजून झाडांना खूप जास्त कैऱ्या आलेल्या नाहीत आणि बाजारातही कैऱ्या मिळत नाहीत. जर मी कैरी टाकली असती, तर भेळ खरंच खूपच चटकदार अशी झाली असती. चला तर मग रेसिपी डिटेलमध्ये सुरू करूयात. या ठिकाणी आपण रोज घरामध्ये जी भाजी करतो, मी आज मटकीची भाजी केली होती. तर मटकीच्या भाजीची थोडीशी जी तर्री असते ती मी वेगळी काढून ठेवली होती. साधारणपणे अर्धी वाटी एवढी ही तर्री असेल. त्यानंतर मी मीठ, मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण एवढं घेतलं होतं आणि हेही एका मिक्सरमध्ये काढून घेतलं होतं. या तर्रीचा वापर जो आहे तो मी फक्त मुरमुऱ्यांना लावण्यासाठी केला आहे. सोलापुरी भेळमध्ये तर्री वापरली जाते. प्रत्येक ठिकाणाची काही ना काहीतरी खासियत असते. कोणते ना कोणते पदार्थ त्या ठिकाणी चांगले मिळतात. फक्त भेळ खाण्यासाठी तर आपण सोलापूरला जाऊ शकत नाही. त्यामुळे घरीच ट्राय केले होते, पण भेळ खूप छान झाली होती. या ठिकाणी मी 1 चमचा तर्री टाकली होती आणि 1 चमचा आता जी आपण हिरवी चटणी करून ठेवली होती, ती चटणी टाकली होती. सोलापुरी भेळची ही एक विशेषता आहे, की यामध्ये ह्या दोन्ही चटण्या असतात. लाल लाल तर्री आणि हिरवी चटणी. मस्तपैकी सर्व जे मुरमुरे आहेत ते या दोन्ही चटणी लावून मिक्स करून घ्यायचे आहेत. मुरमुऱ्यांचा कलर थोडासा चेंज होतो. अर्धी वाटी मी या ठिकाणी फरसाण टाकलेले आहे आणि परत एकदा व्यवस्थित जे आहे ते मिक्स करून घेत आहे. वरून थोडीशी बारीक शेवही ॲड केलेली आहे. 2 चमचे मटकी ॲड केली आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा मस्त बारीक आकारामध्ये कट करून घेतला आहे आणि तोही आपल्याला वरून टाकायचा आहे. थोडासा टोमॅटोही ॲड करायचा आहे आणि आता ही भेळ आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. थोडीशी चिरलेली कोथिंबीरही टाकायची आहे आणि सर्व जे पदार्थ आहेत ते व्यवस्थित एकदा चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहेत. आपल्याला भेळ मिक्स करण्याची खूप जास्त प्रॅक्टिस नसते, म्हणून आपण यामध्ये 2 वेळा सर्व पदार्थ ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित एक एक पदार्थ हलवून घेणार आहोत. वरून मी थोडेसे शेंगादाणेही ॲड केले आहेत. अर्धा ते 1 मिनिट सर्व जी भेळ आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. एकदा थोडीशी भेळ चाखून पाहायची आहे. यामध्ये काही पदार्थ कमी जास्त तर नाहीत किंवा तिखटसाठीही म्हणजे जास्त तिखट तर नाही हे एकदा चेक करायचे आहे. मला ही भेळ थोडीशी तिखट वाटली आहे, म्हणून मी यामध्ये परत थोडेसे फरसाण ॲड केले आहे. तुमच्याकडे जर नुसती बारीक शेव असेल तर तुम्ही नुसती बारीक शेवही ॲड केली तरीही चालेल. परत वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि व्यवस्थित एकदा परत ही भेळ हलवून घ्यायची आहे. माझ्याकडे आज ताजी कोथिंबीर नव्हती. जी अवेलेबल होती तीच मी टाकली, पण तरीही त्याने भेळला टेस्ट खूप छान अशी येते. या ठिकाणी मी 3 वाटी मुरमुरे घेतले होते आणि 3 वाटी मी आता फरसाणही टाकलेले आहे. अगोदर आपण 2 वाट्या टाकले होते आणि आता मी परत 1 वाटी फरसाण टाकली आहे, कारण मला फरसाणचे प्रमाण थोडेसे कमी वाटत होते. अगदी थोडीशी बारीक शेवही ॲड केली आहे. आता आपले सर्व पदार्थ ॲड करून झाले आहेत, कारण आपली जी वाटी आहे तीही खूप गच्च अशी भरली गेलेली आहे. मस्तपैकी 1 ते 1.5 मिनिट छानपैकी भेळ हलवून घ्यायची आहे. खमंग भेळ आपली तयार आहे. खायला खूप टेस्टी आणि खूप छान अशी लागते. आता वेळ आहे लिंबू पिळण्याची. घरामधील काही काहींना लिंबू पिळलेले आवडत नाही किंवा त्यांचे डोके दुखते. त्यामुळे मी या स्टेजला लिंबू पिळलेले नाही. जेव्हा आपण प्लेटमध्ये देऊ तेव्हा वरून लिंबू द्यायचे आहे. ज्यांना आवडते ते घेतात, ज्यांना नाही आवडत ते लिंबू स्किप करतात. म्हणून मी सर्व भेळमध्ये लिंबू ॲड केले नाही. तर मग चटपटीत आणि खूप खमंग अशी आजची भेळ खाण्यासाठी तयार आहे. घरातील लहान मुलांना ही भेळ खायची असते. त्यामुळे जे तर्रीचे आणि हिरव्या चटणीचे जे प्रमाण आहे ते थोडेसे बेतानीच टाकावे, म्हणजे ती मुलांना व्यवस्थित खाता येईल. जर आपल्याला असे वाटले की तिखटाचे प्रमाण थोडेसे कमी आहे, तर आपण 2 ते 3 वेळा जेव्हा फरसाण ॲड केले तेव्हा आपण दोन्हीही जे पदार्थ आहेत तर्री आणि हिरवी चटणी ते ॲड करायचे आहे. चला तर मग परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.